किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे। किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर पोहोचली आहे। 100 जिल्ह्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे। किसान क्रेडिट कार्डची मर्यादामध्ये आता मोठा बदल पाहायला मिळतो। 100 जिल्ह्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवण्यात येणार आहे। क्रेडिट कार्डची मर्यादा आता 3 लाखांवरून 5 लाखांपर्यंत पोहोचली आहे। देशात 7 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे। तरी आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळालं ते देखील आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। 100 जिल्ह्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना ही राबवली जाणार आहे। कृषी क्षेत्रामध्ये यासाठी मोठा बदल म्हणावा लागेल। 1.7 कोटी शेतकऱ्यांना याचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। तर यामध्ये तूर, उडीद, मसूर डाळी या उत्पादनात 6 वर्षात आत्मनिर्भरता आल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय। फळ भाजी उत्पादकांसाठी देखील विशेष योजना आता त्या ठिकाणी राबवण्यात येणार आहे। कृषी क्षेत्राला नेमकं काय मिळालं ते आपण पाहतो। लक्षद्वीप आणि अंदमानमध्येही मत्स्य बोर्ड स्थापना केली जाणार आहे। कापूस उत्पादकता देखील आता वाढवली जाणार आहे। बिहारमध्ये मखाना बोर्डची स्थापना आता या आजच्या अर्थसंकल्पात करण्यात येणार आहे। त्या प्रकारची माहिती आजच्या या अर्थसंकल्पात स्पष्ट होत आहे। शेतकऱ्यांची क्रेडिट कार्डची जी मर्यादा आहे ती 3 लाखांवरून आता 5 लाखांपर्यंत वाढवण्यात आलेली आहे। त्यामुळे 2 लाखाचा बदल आहे। 7 कोटी शेतकऱ्यांना, तब्बल 7 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड मिळणार आहे। त्याचा देखील मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे। आसाममध्ये युरिया प्रकल्प आता उभारला जाणार आहे। Kisan credit cards facilitate short-term loans for 7.7 crore farmers, fishermen and dairy farmers. The loan limit under modified interest subvention scheme will be enhanced from 3 lakh rupees to 5 lakh rupees for loans taken through the KCC.